संपूर्ण भारतातील आशा गटप्रवर्तकांची अपेक्षा होती की 2025-26च्या बजेटमध्ये आशा गटप्रवर्तकांच्या मोबदल्या वाढीच्या बाबत निर्णय ह्या अर्थसंकल्पामध्ये होईल, परंतु तो झाला नाही. याबद्दल प्रथमतः सर्व महाराष्ट्रात देशामध्ये आशा आणि गटप्रवर्तक निराश झालेले आहेत कोरोना योद्ध्या. परंतु यासाठी अजूनही अपेक्षा आहे की येणाऱ्या पुरवणी बजेटमध्ये आशा गटप्रवर्तकांना दिलेलं जे आश्वासन आहे ते पाळलं गेलं पाहिजे. डिसेंबर महिन्यामध्ये देशाच्या आरोग्याच्या उपसचिवांना आम्ही जेव्हा भेट घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं, आराधना पटनाईक यांनी, की आम्ही आशा गटप्रवर्तकांच्या मोबदल्यामध्ये वाढ करणार आहोत. 10 वर्षापेक्षा अधिक काम करणाऱ्या आशा गटप्रवर्तकांसाठी आम्ही स्पेशल विचार करत आहोत. या सर्व गोष्टी सांगितलेल्या असताना त्याचं प्रतिबिंब मात्र बजेटमध्ये पडलं नाही. परंतु येणाऱ्या पुरवणी बजेटमध्ये त्याचप्रमाणे 25-26च्या PIPमध्ये त्याचा समावेश व्हावा ही अपेक्षा आजच्या ह्या निवेदनाच्याद्वारे आम्ही व्यक्त करत आहोत. संपूर्ण देशातल्या आशा गटप्रवर्तक फेडरेशन आयटेकच्या वतीने देशव्यापी आंदोलन सुरू आहे. जिल्ह्यामध्ये निवेदन देण्याचं काम सुरू आहे आणि आशा गटप्रवर्तकांना बजेटमध्ये स्थान न दिल्यामुळे नाराजी जी झालेली आहे त्या संदर्भात निवेदन द्यायचं काम आयटेकच्या वतीने होतं आहे. या संपूर्ण मागणीपत्रामध्ये म्हटलेलं आहे, देशाचे पंतप्रधान, देशाचे आरोग्यमंत्री, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे राज्याचे आरोग्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आलेलं आहे आणि हे पाठवण्यात आलेल्या निवेदनामध्ये ज्या मागण्या आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत. आशा गटप्रवर्तकांना त्यांची सेवा नियमित करा. गटप्रवर्तकांना BF सरकारी कर्मचारी म्हणून मान्यता देऊन योग्य वेतन श्रेणी व भत्ते लागू करा, ही पहिली मागणी आहे. कायद्यानुसार आशा कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण योगदान ते देत आहेत, त्यांना 26,000 रुपये किमान वेतन द्यावं. ब्लॉक फॅसिलिटर BF यांना दर महिन्याला 34,000 रुपये, त्याचप्रमाणे प्रवास खर्च वेगळा, दैनंदिन भत्ते निश्चित करावेत आणि तसेच प्रत्येक महिन्याला 7 तारखेच्या आत राज्य व केंद्र सरकारचा मोबदला एकत्रित खात्यावर जमा व्हावा, अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे. आशा व ब्लॉक फॅसिलिटरांना ESICच्या कायद्याअंतर्गत समाविष्ट करण्यात यावा. आशा गटप्रवर्तक कार्यकर्त्यांना मातृत्व लाभ देण्यासाठी मातृत्व लाभ कायदा लागू करावा. त्याचप्रमाणे आशा कार्यकर्त्यांना गटप्रवर्तकांना ग्रॅज्युटी PF दिली जावी. आशा व गटप्रवर्तकांना नियुक्तीपत्र देण्यात यावेत. आशा कार्यकर्त्यांना ब्लॉक फॅसिलिटरांना निवृत्तीनंतर सेवानिवृत्त झाल्यावरती 10,000 रुपये दर महिन्याला पेन्शन लागू करावी आणि त्याचप्रमाणे याचे निकष लवकरात लवकर ठरवावेत आणि पेन्शनची मागणी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे अतिदुर्गम भागामध्ये काम करणाऱ्या आशा आणि ब्लॉक फॅसिलिटरांना दुर्गम क्षेत्रात कार्यरत आहेत म्हणून त्यांना त्याचा विशेष भत्ता देण्यात यावा. आशा कार्यकर्त्यांना ब्लॉक फॅसिलिटीची सेवा करत असताना नैसर्गिक मृत्यू झाल्यास, अपघाती मृत्यू झाल्यास कायदेशीर नुकसान भरपाई देण्यात यावी. महाराष्ट्रामध्ये 10 लाखाचा विमा अपघाती लागू झालेला आहे, परंतु त्याचप्रमाणे नैसर्गिकदृष्ट्या सुद्धा मृत्यू झाल्यास आशा गटप्रवर्तकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे, ही मागणी याच्यामध्ये सहभागी आहे. आशा गटप्रवर्तकांना अँड्रॉइड फोन देण्यात यावेत. त्याचप्रमाणे गटप्रवर्तकांना त्यांना काम करण्यासाठी कॉम्प्युटरची व्यवस्था करण्यात यावी, ही मागणी करण्यात आलेली आहे. आशा आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्यामध्ये प्रोत्साहनपर वाढ 2007 पासून झालेली नाही, ते करण्यात यावी. त्याचप्रमाणे ब्लॉक फॅसिलिटर हे जे नाव आहे गटप्रवर्तकांचं हे बदलून त्यांना सुपरवायझर हे नाव देण्यात यावं. आशा सुपरवायझर हे नाव त्यांचं करण्यात यावं, अशी मागणी याप्रमाणे करण्यात आलेली आहे. आशा गटप्रवर्तकांच्या आरोग्य अभियानात काम करताना 5 तारखेच्या आत पगार व्हावा, ही महत्त्वाची मागणी आहे. यावर्षी आशा गटप्रवर्तकांच्या ग्रामीण भागामध्ये जे काम करतात त्यांच्या गणवेशाच्या बाबत ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्यांना एकच साडी आशा गटप्रवर्तकांना देण्यात आलेली आहे, याचा आम्ही निषेध करतो. 2 गणवेश आशा गटप्रवर्तकांना ग्रामीण भागातल्या कार्यरत आशा आणि गटप्रवर्तकांना द्याव्यात, ही मागणी आम्ही करत आहोत. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या आरोग्य आयुक्तांनी जो प्रस्ताव दिलेला आहे गटप्रवर्तकांच्या बाबतीत, तो प्रस्ताव गटप्रवर्तकांना त्वरित कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा, याबाबत त्वरित विचार करावा आणि तो प्रस्ताव मंजूर करावा, हेही मागणी या निवेदनाच्याद्वारे देत आहोत. त्याचप्रमाणे महिला आणि आरोग्य समित्या गठीत केलेल्या नाहीत, त्या ठिकाणी UHNDCची बनवलेली नाही, त्या ठिकाणी केंद्र सरकारचे पूर्ण 2,000 रुपये आशांना शहरी भागात मिळत नाहीत, ते पूर्ण मिळण्यासाठी त्याची जबाबदारी नक्की करण्यात यावी, अशा प्रकारचे निवेदन आज संपूर्ण देशभरामध्ये
आशा आयटक गटप्रवर्तक फेडरेशनच्या वतीने देण्याचं काम सुरू आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये निवेदन देत आहोत. नाशिकमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आलेली आहे. सरकारने त्वरित याचा विचार करावा, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण देशातील आशा गटप्रवर्तक आयटकच्या नेतृत्वाखाली प्रचंड असं आंदोलन करतील. याची दखल शासनाने घ्यावी हा इशारा देत आहोत. आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, कंत्राटी कर्मचारी असतील, मानधनावरचे कर्मचारी असतील, यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि अंशकालीन कर्मचाऱ्यांना तर फक्त 100 रुपये दर महिन्याला केंद्र सरकार देतं. त्यामध्ये सुद्धा मोठी वाढ होणं गरजेचं आहे. महिलांचं अशा प्रकारचं आर्थिक शोषण करणं हे थांबवावं आणि सर्वांना किमान वेतन लागू करावं अशी मागणी आयटकच्या वतीने करत आहोत. आणि ह्या अर्थसंकल्पामध्ये कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं याचा निषेध आयटकच्या वतीने करत आहे.